हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला जर असेच नवनवीन अपडेट्स पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण पाहूयात पुढील भागात काय होणार आहे ते. तर आजच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये इथे या उदयकांतने या वल्लरीला त्रास देण्याचं ठरवलं आहे आणि काहीही करून वल्लरीकडून त्याला पैसे काढते करायचे आहे. आता तो तिला फोन करून ब्लॅकमेल करत असतो की मला लवकरात लवकर उद्याची उद्या मला काही पैसे हवे आहेत. तर आता वल्लरीला टेन्शन आलं असतं की आता हा उदयकांत सारखाच त्रास देतोय, आता ह्याचं तोंड कसं बंद करावं हे तिलाही कळत नसतं. तर आता उदयकांतला फक्त चान्स मिळाला आहे की वल्लरीकडून काही पैसे काढते करायचे. म्हणूनच आता या वल्लरीने उदयकांतचं ऐकलं आहे, जर मी ह्याचं तोंड बंद केलं नाही तर मला पुढे खूप प्रॉब्लेम्स होतील. म्हणून आता तिने उदयकांतला सांगितलं आहे की मी उद्याची उद्या तुला पैसे द्यायला घराबाहेर पडेल. तर त्यावेळी आता उदयकांत तिची एका ठिकाणी वाट पाहत असतो. इकडे ही जी वल्लरी आहे ती सकाळी लवकर उठली आहे आणि लवकर उठून तिला लवकरात लवकर उदयकांतकडे पैसे देऊन वापस यायचं असतं, जेणेकरून कोणालाही संशय तिच्यावर येऊ नये की कुठे गेली होती आणि कशाला गेली होती, कुणीही मला असे काही प्रश्न विचारणार नाही. खरं तर आता तेव्हापासून रमाकांतला जरासा वल्लरीवरती डाऊट आलेला असतो, जेव्हापासून हा उदयकांत या घराच्या बाहेर त्याला दिसला होता. तर तेव्हापासूनच आता ह्या रमाकांतने वल्लरीवरती नजर ठेवलेली असते आणि वल्लरी सकाळी सकाळी उठून बाहेर गेली आहे हे रमाकांतने पाहिलेलं असतं. त्यावेळी रमाकांत जे आहे ते देवपूजा वगैरे करत असतात आणि त्यांचं काम ते चालूच असतं. तर त्यावेळी आता वल्लरी लपून छपून कुठेतरी चालली आहे, पण अचानकच रमाकांत हे सगळं तिला विचारत नाही की कुठे चालली आहे, कशाला चालली आहे आणि त्याला हे जाणून घ्यायचं असतं. तर आता इथे रमाकांत जो आहे तो विचार करतो की जाऊ द्यात, ती घरी आल्यानंतर मी तिला पुन्हा प्रश्न विचारेल की कुठे वगैरे गेली होतीस. तर त्यावेळी आता इथे ही जी वल्लरी आहे ती इकडे उदयकांतला भेटायला आलेली असते आणि आता तिने तिच्यासोबत काही पैसेही आणलेले असतात. तर आता उदयकांतला भेटून तिने उदयकांतला हेच सांगितलं आहे की आता इथून पुढे मला जास्त त्रास द्यायचा नाही आणि हे बघ, होता होईन ते माझ्या घरापासून दूर राहा. जर तुला पोलिसांनी वगैरे पकडलं, तू कोणाच्या तावडीत सापडलास तर आपल्या दोघांचं काहीही खरं नसणार आहे, असं आता वल्लरीने इथे या उदयकांतला सांगितलेलं आहे. तर त्याचनंतर आता उदयकांत पैसे घेण्यापुरतं तरी या वल्लरीला हो म्हणतो आणि तिच्या हातनं ते पैसे घेतो. तर आता पैसे देऊन आल्यानंतर ही जी वल्लरी आहे ती घरी आलेली असते. वल्लरी घरी आल्यानंतर इथे रमाकांत वल्लरीची वाटच पाहत असतो. जसं की वल्लरी घरात पाय ठेवते तसंच रमाकांत वल्लरीला विचारतो की वल्लरी, आज तू कुठे गेली होतीस आणि तेही एवढ्या सकाळी सकाळी. तर आता वल्लरी जी आहे ती खोटं बोलते की काही नाही, मी इथे फेरफटका मारत होते, बाकी कुठेही गेले नव्हते. तर आता इथे रमाकांत जो आहे तो तिला विचारू लागतो की खरंच वल्लरी तू खरं बोलते आहेस का. तर त्यावेळी आता इथे ही जी वल्लरी आहे ती बोलते की तुम्ही मला असे प्रश्न का विचारत आहात, मी कुठेही जाईल, काहीही करेल, पण तुम्हाला काय आणि मला असे प्रश्न विचारू नकास. तर आता इथे हे जे रमाकांत आहेत ते बोलतात की वल्लरी, मी फक्त विचारत होतो आणि तू मला वेगळंच काहीतरी उत्तर देतेस. तर आता वल्लरी बोलते की मी कुठे जायचे आणि काय करायचे हे माझं मी ठरवेल, त्यामुळे मला तुम्हाला विचारून जायची काहीही गरज नाही आहे, असं वल्लरी रमाकांतला म्हणते. तर त्यावेळी ईश्वरी आणि बाकी सगळेच तिथे असतात आणि वल्लरी कशा पद्धतीने बोलते हे पाहून आता इथे मामांना तिच्यावरती थोडासा डाऊट येतो की ही वल्लरी अशी का बोलत आहे. तर आता वल्लरी त्यांना उत्तर देणं महत्त्वाचं समजत नाही आणि तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते. तर त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण त्यांचा माल कुठे गायब झाला हे शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात. त्यांच्या मालाबद्दल कोणी छेडछाड केली आहे हे त्यांना शोधून काढायचं असतं. आज त्या मालामुळे फक्त किर्लोस्करांचे अर्णवला आणि अर्णवच्या फॅमिलीला सगळे काही बोलणे ऐकून घ्यावे लागले आहे आणि तो जो माल आहे ना तो खूप किमती आहे आणि हा जर माल पुन्हा इकडे तिकडे गेला तर अर्णवचं आणि ईश्वरीच्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल आणि अगोदरच त्यांना 200 कोटीची गरज आहे आणि आता हे नुकसान जर झालं तर त्यांना खूप मोठा लॉस होईल, असं अर्णवचं मत आहे. तर आता काहीही करून आता त्यांना त्यांच्या त्या टेम्पोला शोधायचं आहे आणि त्यांचा माल शोधून काढायचा आहे. म्हणूनच आता अर्णव, ईश्वरी आणि आकाश हे सगळेजण घराबाहेर पडले आहेत आणि आता ते जीपीएसचं लास्ट जे आहे ते लोकेशन शोधून त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिथे जाऊन आता ते शोधाशोध करणार आहेत
आहे की त्यांना काही पुरावा हाती लागतोय की नाही. तर आता हा जो अर्णव आणि आकाश आहे दोघेही जण टॉर्च लावून इकडे तिकडे त्या जागी शोधत असतात. आणि त्याचवेळी आता इथे खूप शोधाशोध केल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला आणि आकाशला एक कार्ड सापडतं. त्या कार्डवरती मोबाईल नंबर आणि एका व्यक्तीचं नाव वगैरे सगळं काही असतं आणि जो की तो त्या सौदामिनी देशमुखच्या टेम्पोचा ड्रायव्हरचं कार्ड असतं. आणि आता ते कार्ड सापडल्यामुळे अर्णवला जरा बरं वाटतं की काहीतरी आपल्या हाती लागलं आहे. अर्णव आणि आकाश लगेचच त्या कार्डवरच्या त्या नंबरवरती कॉल करून पाहतात आणि कॉल केल्यानंतर इकडे हा जो व्यक्ती आहे जो सौदामिनीचा ड्रायव्हर तो जो आहे तो फोन उचलतो आणि त्यावेळी अर्णव स्वतःचा आवाज चेंज करून त्याच्याशी हिंदीमध्ये बोलू लागतो कि आप कहाँ हो और हमें एक गाड़ी की ज़रूरत है और हमारे पास बहुत सारा माल है और वो हमें तुरंत दूसरे गांव ले जाना है, प्लीज़ आपके पास कोई काम न हो तो तुरंत आ ही जाना. तो पुढे आता तो जो ड्रायव्हर आहे ना तो अर्णवला सांगू लागतो की हाँ ठीक है, मैं तुम्हारा काम करूँगा पर इसके लिए मुझे बहुत पैसे चाहिए. तर आता इथे अर्णवला त्याने डबल पैसे मागितले आहेत आणि अर्णवला होकार देण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायही उरलेला नसतो. अर्णवला माहीत असतं एकदा की हा ड्रायव्हर इथपर्यंत आला तर आपल्याला पुढची सगळी माहिती काढता येईल. तर आता अर्णव बोलतो की ठीक है, हम तुम्हें उतना ही पेमेंट देंगे जितना तुम कहोगे. तर आता इथे अर्णव जो आहे तो त्याला ॲड्रेस पाठवतो. तर आता तो माणूस देखील त्या रस्त्यावर येणार आहे ज्या रस्त्याचा ॲड्रेस अर्णवने पाठवलेला आहे. तर आता इथे अर्णवला एकदा की तो माणूस मिळाला तर फक्त एवढंच डोक्यात असतं की लवकरात लवकर माहिती काढायची आणि लवकरात लवकर आपल्या मालापर्यंत पोहोचायचं. तर आता थोड्याच वेळात हा जो ड्रायव्हर आहे ना सौदामिनीचा तो ह्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता इथे अर्णव आणि आकाश दोघांनीही तोंडाला बांधलेलं असतं जेणेकरून त्यांना ओळखी नाही यावं. तर आता इथे तो ड्रायव्हर येतो आणि बोलतो आपने ही मुझे कॉल किया था ना. तर असं म्हणत आता तो तिथे थांबलेला आहे आणि लगेचच अर्णवने त्याला पकडलेला आहे. आणि आता अर्णव जो आहे तो त्याला विचारपूस करू लागतो की हो मीच तुला कॉल केला होता आणि मला आता हे सांग की माझा टेम्पो कुठे आहे. तर आता इथे तो जो ड्रायव्हर आहे तो नाटकं करू लागतो की तुमचा टेम्पो. तर त्यावेळी आता हा जो अर्णव आहे तो त्याला एक झापड मारतो आणि त्यानंतर आता इथे त्या माणसाची बोलती सुरू होते. आणि आता अर्णव विचारू लागतो की तू पटकन सांग नाही तर मी तुला पोलिसांच्या हवाली करेन आणि एकदा की तू पोलिसांच्या हवाली केलास तर तुला तिथून निघण्याचा मार्ग मी मोकळा कधीच करणार नाहीस. तर आता मला सांग की माझ्या मालाचा टेम्पो कुठे आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो व्यक्ती आहे तो बोलतो की तुमच्या मालाचा टेम्पो जो आहे ना तो अगदी सेफ आहे. आणि आता इथे तो सांगू लागतो त्याने त्या मालाचा टेम्पोचा ॲड्रेस देखील दिलेला आहे. पण त्यानंतर आता इथे अर्णव त्या माणसाला विचारत असतो की मला सांग तू हे सगळं जे काही कटकारस्थान रचलं आहे ना आमचा टेम्पो बदलून तुमचा टेम्पो आमच्या जागी पाठवला आहे, मला सांग हे सगळे कटकारस्थान रचायला तुला कोणी सांगितलं होतं आणि तुला किती पैसे दिले गेले आहेत. तर त्यावेळी आता इथे हा जो व्यक्ती आहे तो सौदामिनीचं नाव सांगायला तयारच नसतो. त्याला भीती वाटत असते जर तिने काही केलं तर आता इथे अर्णव बोलतो की जर तू तिचं नाव देखील सांगितलं नाही ना हे सगळं कोणी करायला सांगितलं तरी देखील तुला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू. जर तू नाव सांगितलं तर तुला इथून सुटका मिळू शकते. तर आता इथे हा माणूस स्वतःच्या जीवाला घाबरून येथे अर्णवला सौदामिनीचं देशमुखचं नाव सांगून टाकतो आणि त्यानंतर अर्णवच्या सगळं काही लक्षात येतं. तर त्याचनंतर आता अर्णवने ठरवलं आहे की आता या माणसाला असं जाऊ द्यायचं नाही. तर आता अर्णवने त्या माणसाची पुन्हा एकदा कॉलर पकडली आणि त्याला सांगितलं आहे की तुला आमच्याबरोबर यावंच लागेल असं म्हणत आता त्या माणसाला घेऊन अर्णव जो आहे तो या सौदामिनी देशमुखकडे येणार आहे. तर अर्णव ईश्वरी आणि तो माणूस हे तिघेही जण आता या सौदामिनी देशमुखकडे येतात. आणि आल्यानंतर आता इथे ही सौदामिनी खरं तर त्या ड्रायव्हरला पाहून असं रिॲक्ट करते जसं की त्याला ती ओळखतच नाही. तर आता हिच्याही डोक्यात खरं तर आलेलं असतं की आत्तापर्यंत मी जे काही प्लॅन केला होता अर्णवच्या तो सगळ्या काही लक्षात आलेला आहे आणि त्याने या ड्रायव्हरला पकडलं देखील आहे. तर आता सौदामिनी बोलते की अरे वा तुम्ही दोघे इथे आलात. तर आता इथे अर्णव बोलतो ते काय आहे ना जरा तुमची खातिरदारी करायची होती. तर त्यावेळी आता इथे सौदामिनी देशमुख बोलते की म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय बोलताय ते. तर त्यावेळी आता अर्णव बोलतो की या माणसाला तुम्ही तर ओळखलंच असेल ना कारण हा तुमचा खास माणूस आहे. तर आता इथे सौदामिनी देशमुख जी आहे ती बोलते की मी अशा
असा ऐरा-गैरा कोणालाही ओळखत नाही. तर आता इथे अर्णव जो आहे तो बोलतो की म्हणजे मग मला ह्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं. असं म्हटल्यानंतर आता इथे हा जो समोरचा व्यक्ती आहे तो ट्रक ड्रायव्हर म्हणजेच टेम्पो ड्रायव्हर तो बोलतो की अहो मॅडम असं काय करताय, तुम्हीच तर मला काम सांगितलं होतं, तुम्हीच तर मला तो करोडोचा माल चेंज करायला सांगितला होता, चांगल्या मालाच्या ऐवजी तुम्ही मला तो साधा माल टाकायला सांगितला आणि आता तुम्हीच नकार देत आहात की तुम्ही मला ओळखत नाही आहात म्हणून. प्लीज असं करू नका. हे पहा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. या सरांनी जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मला आयुष्यभर तिथेच सडावं लागेल. प्लीज तुम्ही दोघंजणं आपापसात तुमचा हा वाद मिटून घ्या आणि मला या सगळ्यातून सोडवा. असं बोलल्यानंतर आता ही जी काही सौदामिनी आहे ती आता बोलते की गप्प बस रे, तू कोण आहेस, नाही ओळखत मी तुला, चल चालता हो इथून, असं सौदामिनी त्या ड्रायव्हरला म्हणते. पण आता अर्णव थोडी ना त्याला जाऊ देणार होता. तोपर्यंत ईश्वरीने इकडे पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे की त्यांच्याबरोबर असा घोटाळा झालेला आहे, त्यांच्याबरोबर खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि तो फ्रॉड जो आहे ना या सौदामिनी देशमुखने केला आहे हे आता ईश्वरी पोलिसांसमोर सिद्ध करणार आहे. आणि आता अर्णव तर या माणसाला सोडत नसतो जोपर्यंत तो पोलिसांसमोर कबूल करत नाही की त्यांनी हे सगळं मिळून या बाईसोबत मिळून हा सगळा प्लॅन केला होता, जसं की त्यांचा माल त्यांनी गायब केला होता आणि जो काही खराब माल आहे तो त्यांच्या कंपनीमध्ये आणून ठेवला होता आणि त्यांच्या कंपनीचं नाव खराब करायला निघाले होते. तर आता हे सगळं पोलिसांना कळल्यानंतर पोलीस जे आहेत ते आता एक एक प्रश्न त्या ड्रायव्हरला विचारू लागतात आणि ड्रायव्हर जो आहे तो आता स्वतःच्या जीवाला घाबरल्यामुळे सगळं काही त्याने कबूल केलेलं आहे आणि इथे सौदामिनीला आता खूप मोठा पश्चाताप होणार आहे जेणेकरून तिने या ड्रायव्हरला हे काम सांगितलं. तर आता घरी सगळेजण आजी, मामा आणि मामी, खरं तर मामीला काहीच करायचं नसतं या सगळ्याचं, पण पुढे काय होणार आहे आणि सौदामिनीने हे सगळं केले का, हे पोलिसांसमोर येईल का, याचं मामीला टेन्शन आलेलं असतं आणि मामी आज सगळ्यातना सामील असते. तर त्यानंतर आता इथे मामांना आणि आजींना वाटत असतं की काय झालं असेल, तिकडे अर्णव ईश्वरीला काही पुरावा मिळाला असेल काय, हा प्रश्न आता या सगळ्यांना घरी पडलेला असतो आणि सगळेजण काळजीत असतात. पण अर्णव आणि ईश्वरीने किती मोठी बाजी मारली आहे हे सगळं घरच्यांना कळल्यानंतर त्यांना किती आनंद होईल. तर आता इथे लवकरच पोलिसांना सगळे काही पुरावे अर्णव शोधून देतो आणि सगळ्या पुराव्यासकट हा जो ट्रक ड्रायव्हर आहे आणि ही जी सौदामिनी देशमुख आहे इथे पकडली जाणार आहे. आणि आता लवकरच अर्णव आणि ईश्वरी देखील त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांची सात्विक फॅशन ही कंपनी वाचवणार आहेत आणि आता त्या दोघांच्या मागचं टेन्शन जे आहे ते आता कमी होणार आहे. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी, खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं की हे सगळं कसं होईल, पण आता सगळं काही आपल्याबरोबर चांगलं होईल इथून पुढे तरी. तर ही सौदामिनी देशमुख जी आहे ती अर्णवला म्हणते की नाही, इथून पुढे काही चांगलं होणार नाही, मी त्या जेलमधून सुटून येणार, माझ्या ओळखी इथपर्यंत आहे, मी कधी तिथे जास्त वेळ थांबू शकत नाही आणि मग बघा, असं म्हणत आता तिला पोलिसांनी नेलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय, पुढील भाग नक्की पहा.